अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांना मोठा धक्का बसल्याचं सध्या आपण बघू शकतोय। कारण नाशिक बाजार समितीने सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव आता मंजूर झाल्याचं बघायला मिळत आहे। संचालक शिवाजी चुंभळे यांच्या गटानं पिंगळे यांना हा धक्का दिला। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची सत्ता भाजपानं उलथवून टाकली आहे। 18 पैकी 15 संचालकांनी देवीदास पिंगळे यांच्यावर अविश्वास हा प्रस्ताव ठराव मांडलेला होता। लवकरच बाजार समितीचा नवीन सभापती ठरवला जाईल। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांना हा मोठा धक्का खरं तर म्हणावा लागेल। कारण नाशिक बाजार समितीने सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर दाखल असलेला अविश्वास ठराव आता मंजूर झालेला आहे। त्यामुळे नवा सभापती नेमका कोण असेल हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। संचालक शिवाजी चुंभळे यांच्या गटानं पिंगळे यांना हा धक्का दिलेला आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची सत्ता आता भाजपनं उलथवून टाकलेली आहे। जवळपास 18 पैकी 15 संचालकांनी देवीदास पिंगळे यांच्यावर हा अविश्वास ठराव मांडलेला होता, जो आता मंजूर झालेला आहे। आणि त्याचमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे देवीदास पिंगळे यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल। लवकरच बाजार समितीचा नवीन सभापती सुद्धा ठरवला जाईल आणि यावर नेमकी कुणाची नियुक्ती होते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, महत्त्वाची अपडेट, देवीदास पिंगळे यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल। गौरी, अगदी खरं, गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील राजकारण चांगलंच तापलेलं आहे आणि यामध्ये विद्यमान सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव 15 संचालकांनी आणलेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी विशेष सभा बोलावण्यात आली होती। त्या सभेमध्ये जवळपास 15 जणांनी देवीदास पिंगळे यांच्या विरोधात मत नोंदवत अविश्वास जो ठराव दाखल केलेला होता तो मंजूर केलेला आहे। त्यामुळे देवीदास पिंगळे यांचं सभापती पद गेलंय। आता नव्यानं याबाबतची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। शिवाजी चुंभळे यांच्यासह जवळपास 15 संचालकांनी याबाबतची भूमिका घेतलेली होती। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी खासदार असलेले देवीदास पिंगळे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे। नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवाजी चुंभळे यांनी हा राजकीय डावपेच टाकलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना यश आलंय। येत्या काळामध्ये नेमकी कशा पद्धतीची ही निवडणूक पार पडते, कोण सभापती होतं ते बघणे महत्त्वाचं असणार आहे। गौरी, नक्कीच किरण, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.